एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? वेलकम बॅक टू माय चॅनल. आज सकाळी रेडी वगैरे होऊन फ्रेश होऊन मस्त बसले होते, कारण आज आहे सर्वपित्री अमावस्या आणि आज आपल्या पितरांसाठी आपल्याला जेवण बनवायचं आहे. त्यामुळे शेवटपर्यंत माझा ब्लॉग नक्की बघा. मस्त शेतावरून जाऊन आळूवड्याचे फ्रेश पाणी आणले होते, कारण फ्रेश फ्रेश बनवायचं, फ्रेश फ्रेश खायचं. आज सगळं आम्ही बनवणार आहे, भाजी वगैरे बघा, या सगळ्या भाज्या बनवणार आहोत. आणि इथे मी अर्धा स्वयंपाक झाला होता माझा. वालाची भाजी बनवली होती आणि ती पण शिजली होती ऑलमोस्ट. आणि इकडे एका साईडला ठेवली होती आळूवडी शिजवत. सगळ्या भाज्यांचा डिटेल रेसिपी तर नाही देऊ शकत मी, पण थोड्याफार तर देईल. इथे मम्मी डाळ आणि पडवळच्या भाजीला फोडणी देत होती. पूर्ण जेवण झालं की मी तुम्हाला दाखवेल की काय काय बनवलं आहे आम्ही आज जेवायला. आणि हे काकडीचे वडे बनवणार आहोत आम्ही आज. याची डिटेल रेसिपी तर देईलच मी तुम्हाला आज. बघा, इथे भाजीला फोडणी देऊन सुद्धा झाली आहे, मस्त भाजी झाली. मेथीची भाजी बाकी आहे, पालकची भाजी बाकी आहे, अजून भरपूर काही बनवायचं बाकी आहे. इकडे बघा, अजून कारल्याची भाजी बनवायची बाकी आहे, भेंडी बाकी आहे आणि काकडीचे वडे. आणि आपण बनवणार आहोत काकडीचे वडे. तुम्हाला माहितीच असेल, त्याची फुल रेसिपी दाखवायला मी तुम्हाला. बघा, कधी बनवणार आहात काकडीचे वडे? तुम्ही. आणि मम्मी आपली इथे बिझी आहे काम करण्यामध्ये. आणि आज आपलं मिशोचं पार्सल सुद्धा आलं होतं. मी हे तुमच्यासोबत अनबॉक्स करून दाखवते. जरा पण पेशन्स नाही आहे तर माझ्यामध्ये. एक्साइटमेंट की काय आलं असेल हे बघण्याची. पण मला माहीत होतं हे ऑर्डर केलं आहे मी. हे याच्यात कानातले आहेत, खूप छान झुमके आहेत, बघू शकता तुम्ही. तर मी ते ओपन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कानातल्यांसोबत हे होतं, सेट होता याचा एक. आणि ते झुमके बघा, झुमके विथ चेन, खूप छान होती याची क्वालिटी आणि एकदम परफेक्ट आलं होतं. जसं मी पिक्चरमध्ये बघितलं होतं तसंच सेम. मी हे तुम्हाला घालून दाखवते. बघा, घातल्यानंतर पण खूप छान वाटत होतं. सूट होतं आहे का नाही मला कमेंटमध्ये सांगा. आणि हे सेकंड पार्सल मम्मीने ऑर्डर केलं होतं. हे काय ऑर्डर केलं नेमकं तिलाही नाही माहिती आणि मलाही नाही. पण याच्यामध्ये होतं किचनची मॅट, सिलिकॉनची होती. छान, याची क्वालिटीसुद्धा छान होती, एकदम रबर मटेरियल होता. हे किचन ओट्यावर चपाती वगैरे करताना वगैरे ठेवायचं असतं. मी याचा रिव्ह्यू देईल तुम्हाला. खूप छान आहे हे सुद्धा. आणि इथे काकडी वड्याची तयारी चालू आहे आपली. काकडी मम्मीने किसून घेतली आहे. याची पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते. याच्यानंतर पुढची प्रोसेस चालू केली. तुम्हाला पाहिजेल असेल ना तर त्याच्यामध्ये गूळ वगैरे टाकू शकता. याच्यात पण आम्ही गूळ वगैरे नाही टाकलं. हळद, मीठ टाकलं आणि तांदळाचं पीठ टाकलं आहे 2 वाटी आणि गव्हाचं अर्धा वाटी. आणि ते नंतर मळून घेतलं आहे मम्मीने. पाणी टाकायचं नाही आहे, कारण काकडीला ऑलमोस्ट पाणी सुटतं. मग त्याच्यातच पहिले मळून घ्यायचं. त्याच्यानंतर जर थोडं कोरडं राहिलं पीठ तर त्याच्यात पाणी टाकून परत एकजीव करून चांगलं मळून घ्यायचं. इथं आपली पालेभाजी होत होती. मम्मीने बघा कसं पीठ एकदम मळून घेतलं आहे. आणि ते वडे कसे टम्म फुगत आहेत, मस्त झाले आहेत. आणि बघा, मी पहिले त्या मॅटवर ट्राय केलं होतं पण ते नव्हतं होत. त्याच्यामुळं अशी प्लॅस्टिकची पिशवी घेतली. बघा कसे वडे आपले फुगत आहेत मस्त. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप छान वडे होतात याचे. आणि इकडे बघा, जरा पण सबर नाही. इकडे वडे बनवायची सुरुवात चालली आणि हे बघा इथे खायची सुरुवात. मम्मी तिकडे वडे करते तोपर्यंत आपण इथे पितरांसाठी आपल्या जेवण वाढून घेऊया. इथे मी भात वाढते आहे. त्यानंतर हे कारिंदे आहेत, तुम्ही माहितीच असेल तुम्हाला. आणि ही तांदळाची खीर आणि वालाची भाजी, वाटाण्याची भाजी, त्याच्यानंतर मस्त अशी पिवळी डाळ, वरण ज्याला काही बोलतात. आणि ही पडवळची भाजी, तीसुद्धा वाढून घेतली. त्यानंतर कारल्याची भाजी थोडी वाढली. त्यानंतर आपले वडे, पापड, मिरची आणि पालेभाजी, भेंडीची भाजी त्याच्यात ठेवली. त्यानंतर शेवटला लोणचं वाढलं आणि संपूर्ण ताट असं वाढून झालं होतं. खूप छान दिसत होतं ना एवढे सगळे. त्याच्यानंतर आजी आजोबांना हे दाखवलं नैवेद्य आणि टेरेसवर आलो होतो आम्ही. आणि इथे बघा, एकही कावळा दिसत नाही आहे मला.
आज त्यांची डिमांड वाढली आहे त्याच्यामुळे. ते पत्रावळीमध्ये जेवण ठेवून दिलं होतं. तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.